आलंय की. मिसेस तुम्ही होता वय? अहो आमच्या जर काळ जर ठोकत चुकला होता. इकडं माळावर बरं आलात. गावात मन मोकळेपणाने एन्जॉय करता येणार नाही म्हणून माळा आलोय. बाय द वे तुम्ही इथं कशा आहे? तुमच्या प्रत्येक गोष्टीवर माझं लई बारीक लक्ष असतं, म्हणून मग इकडं आले. कसं आहे ना, आत्ता इथं आलात मला सोडून, उद्या दुसरीकडे कुठेतरी जाल हा ते आनंदाच्या भरात आपलं आलो इथं. आणि आनंदाच्या भरात मला विसरलात व्हय? असं कसं? आजच्या विजयाचे खरे मानकर तुम्ही आहात. असं म्हणताय म्हणून मला सोडून सेलिब्रेशन चाललंय वाटतं. तुम्ही पण सामील व्हा की. अभिनंदन. तुमचं बी अभिनंदन. वहिनी साहेब अभिनंदन. अभिनंदन. आणि आजच्या या सोहळ्याचा खरा मान जातोय तुम्हाला. तुमच्यामुळे हा विजय प्राप्त झालाय. अहो ही तर खरी सुरुवात आहे. अजून पुढे जाऊन लई काय काय भोगायचंय त्या शित्तीला. खरं तर मी तिच्याच मागे जाणार होते, तिचं पडलेलं थोबड बघायला. पण कसं आहे ना, तुमच्यावर बी ध्यान ठेवायला लागतंय ना, म्हणून मग इथं चालेल. जयश्री हे तुम्ही असं सारखं सारखं बोलता बरं का आम्हाला. तुमचा काय आमच्यावर विश्वास नाही का? अजिबातच नाही बघा. जोक जोक भारी करता तुम्ही. जे टायमिंग एकच नंबर आहे तुमचं. काही म्हणा जयश्री, आजपर्यंत शीतलनी जो काय आपला अपमान केलाय त्याचा व्याजासहित बदला घेण्याची ही वेळ आलेली आणि ती आपण आणलेली. आपली युनिटी अशीच टिकली पाहिजे, मग सगळं आपल्याला पाहिजे तसंच होईल. एन्जॉय. खरं तर त्या शीतलचं तोंड लई बघण्यासारखं झालं असणार आहे. पण ती शीतल आहे कुठं? ए ती कुठं का असं ना, तुला काय करायचंय? बसली असेल रडत. रडू दे तिच्या मायला. लेट्स एन्जॉय. शीतल अरे राहुल्या, तू इथं? मला माहित होत तू इथंच असणार ती, म्हणून आलो. शीतल तू असं करायला नाही पाहिजे होत. सगळ्यांसमोर तू खोटी ठरलीस ना. अख्खं गावात असंच म्हणणार की शीतलनं सगळं मुद्दाम केलं म्हणून. कशाला खोटं बोललीस? अरे राहुल्या, कधी कधी परिस्थितीच अशी येते की आपल्याला मनाविरुद्ध जाऊन काही गोष्टी करायला लागतात. अगं पण तुझ्यासारख्या मुलगीनं असं वागावं जी चुकीच्या गोष्टीला कधीच सपोर्ट करत नाही. आणि ही जी काय घडलेलं आज्याला कळलं तर बघ, आज्याला पण आवडणार नाही. अरे राहुल्या, मला त्यांना विचारायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. खरं तर आता मला त्यांची लई गरज भासली.
पण नेमके ते संपर्काबाहेर होते. राहुल्या, फौजीच्या बायकोला कुठला बी निर्णय घेताना फौजी हिता असते तर त्यांनी काय केलं असतं ह्यो विचार करून तो निर्णय घ्यावा लागतो. आणि मला माहिती जयश्रींचा संसार टिकावा म्हणून अजिंक्यनी बी ह्योच निर्णय घेतला असता. शीतल, तुझं लय कौतुक वाटत मला. अजय इथं नसताना पण तू त्या घरासाठी एवढं करतीस. लग्न झाल्यानंतर प्रत्येक बाईला घराची जबाबदारी घ्यावीच लागते राहुल्या. आणि फौजीच्या बायकोला तर दोघांची जबाबदारी घ्यावी लागते. आणि ती जबाबदारी पार पाडाय असा एखादा मला निर्णय घ्यायला लागला तर तो मी घेणार. मामी चला आवरा, चहा द्या लवकर. घ्या, तुम्हीच आधी घ्या चहा. आणि तुम्ही जर चहा आधी नाही घेतला तर आमच्या दिवसाची सुरुवात कशी चांगली व्हायची सांगा बरं. अजून काय पाहिजे का? म्हणजे चहात बुडवून खायला टोस्ट, खारी, बिस्किट पाहिजे का काय? अहो मामी, एका कपान काय होणार आहे? चांगला 10-12 कप चहा द्या. मी काय म्हणतोय, आज तुम्ही चहाचं भांड खाली ठेवूच नका, कंटिन्यू चहा द्या. हाओ, जेवणाचं एक ठीक आहे पण चहा बी एवढा लागतोय व्हय तुम्हाला? अहो मामी, मला नकोय चहा. मग ते भैयांचं अभिनंदन करायला माणसं आलेत ना, त्यांना हवाय. आणि आज दिवसभर माणसं येतच राहणार आहेत. अभिनंदन? अगं मम्मी, त्यांची राज्याच्या सरचिटणीसपदी नेमणूक नाही का झाली? अगं बाई, अगं ध्यानातच नाही माझ्या. बया, एवढी सरचिटणीसपदी माझ्या जावयाची निवड झाली. टॅलेंट, तुम्ही घ्या चहा, घ्या. अहो मामी, मला नको चहा. अहो असं काय करताय? मी एवढं म्हणते का नाही, घ्या. अहो मामी, असं काय करताय? मी चहा पित नाही, मी दूध पितो. दुधानं बुद्धी तल्लख होते ना, आणि आपली चांगली वाढ होते म्हणून. चांगलीच वाढ झाली की तुमची. देते